आता पाहूया टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधील। शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। 7 महिन्यांचं थकीत वेतन द्यावं, किमान वेतन कायदा लागू करावा, आठवडा सुट्टीसहित रजा सुट्टीही लागू करावी। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। पालघरच्या जव्हार तालुक्यातील गावपाड्यांवर पाणी टंचाईचं संकट। शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्र आणि हर घर नल योजनेचा बोजबारा। तातडीनं पाण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी। अकोल्यात पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर। लॉकअपमधील महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप। एएसआयनं महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप। वरिष्ठांनी एएसआयला सुनावलं, पोलीस ठाण्यातच गोंधळ। महिलांना उद्योजक बनवण्याच्या नावाखाली नागपूरमधील 5,000पेक्षा अधिक महिलांना गंडा। नोंदणी शुल्काच्या नावावर प्रत्येकाकडून पैसे घेतल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। नागपूर एसबीएल स्फोटाला महिना उलटला, मात्र अद्यापही मालकासह 11 आरोपींना अटक नाही। एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटात 26 कामगारांचा मृत्यू। या प्रकरणी 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। करमाळा तालुक्यातील कुगावमध्ये हनुमान जन्मोत्सव आजच साजरा होणार। आगळ्या वेगळ्या परंपरेनुसार कुगावमध्ये एक दिवस आधीच हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा। चंद्रपूरमध्ये क्रिप्टोकरन्सी आणि एनएक्सजी कॉईनमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची 14 लाखाची फसवणूक। पोलिसांकडून बीड आणि चंद्रपूरमधील 2 मुख्य आरोपींना अटक। गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून फसवणूक केल्याचं समोर। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये शेतकऱ्याचा संताप। बाजारात भाव नसल्यानं 1.5 एकर कांद्यावरून ट्रॅक्टर फिरवला। आर्थिक संकटामुळे हतबल शेतकऱ्यानं कांद्याचं पीकच नष्ट करण्याचा घेतला निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। हल्ल्यात 11 पर्यटक जखमी। 2 महिन्यांमधील 5वी घटना। पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी।